नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आणि तुम्ही थंबनेल बघितलाच असाल, क्लिक केलाच असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मी कोणत्या विषयावर बोलणार आहे. तर ह्या ज्या दोन बायका आहेत ज्या बिग बॉसच्या घरामध्ये आहेत, यांना जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटली पाहिजे. मी आता हे तुम्हाला पॉईंट निश्चित क्लिअर करतो. पहिला येतो वर्षाताईंवर. तर वर्षाताई ज्यावेळी पहिल्यापासून एपिसोड पासून आला, तुम्ही घरात एंट्री केली तेव्हापासून तुम्हाला कोण छळतंय? तुमचं जे अपमान आहे, वेळोवेळी जे तुमचा पान उतारा करतोय, ते कोण आहे? निक्की, अरबाज या टीम मधलेच. आणि जान्हवी सुद्धा होती, ती नंतर थोडी चेंज झाली, पण जान्हवी सुद्धा होतीच ना त्या टीम मध्ये. प्रत्येकाने तुमचा निस्ता अपमान कसा करायचा, तुम्हाला कमी कसं दाखवायचं, याचाच प्रयत्न पहिल्या आठवड्यापासून, पहिल्या दिवसापासून केला. हे भाऊच्या धक्क्यावरही क्लिअर झालं. त्याच्यानंतर भरपूर टास्क मध्ये सुद्धा तुम्हाला तसं करण्यात आलं. बी टीम मध्ये असून तुम्हाला बी टीमचा एवढा सपोर्ट मिळाला, बी टीमने तुम्हाला एवढा सपोर्ट केला, त्याच्या जीवावर तुम्ही एकदा कप्तानही झाला घराचे. आणि काल तुम्ही चक्क अरबाज आणि निक्कीच्या बरोबर खेळला. हे तुम्हाला कितपत बरोबर वाटतं? आणि तुम्ही वेळोवेळी बघतोय, मागच्या आठवड्यापासून तुम्ही बी टीमच्या विरुद्ध जाताय, विरुद्ध बोलताय, पॅडी दादाच्या विरुद्ध बोलताय. धनंजय दादाचे तुमचं पहिल्यापासून पटत नाहीये, ठीक आहे, पण पॅडी दादांच्या सुद्धा विरुद्ध तुम्ही जाताय, त्यांना बोलताय. पॅडी दादांनी तुम्हाला फक्त काल एक प्रश्न केला, त्याचं उत्तर सुद्धा देता आलं नाही तुम्हाला. तुम्ही पॅडी दादाला बोलत होता की असं असं तुम्ही माझ्याशी चर्चा नाही करत, टास्कची चर्चा नाही करत. मला अरबाज आणि निक्कीने बोललेलं पटलं, त्यांनी मला व्यवस्थित समजावून सांगितलं आणि ते मला पटलं, म्हणून मी त्यांच्या बाजूने खेळले. फक्त पॅडी दादाने एक प्रश्न विचारला तुम्हाला की मॅडम, तुम्ही टास्कची चर्चा करताय, स्ट्रॅटेजी करताना त्यांच्यामध्ये बसून करताय, आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा हे तुम्ही कसं अपेक्षा करू शकताय? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकला का? मग निदान तुमच्या मनात जनाची तुम्हाला वाटत नसेल तर मनाची तर स्वतः लाज वाटली पाहिजे. एवढं तुम्हाला अपमानित केलं त्या निक्कीने, एवढं तुम्हाला घालून पाडून बोलले, प्रत्येक वेळी बोलते. तुम्हाला एवढी तर कळायला पाहिजे की जर तुम्ही अरबाजसाठी, कॅप्टनसाठी जर तुम्ही त्यांना सपोर्ट केला तर अरबाज कॅप्टन झाला, म्हणजे ऑब्व्हियसली निक्की कॅप्टन झाली. ते तिने कालच्या मीटिंगमध्ये सिद्धच केलं. तिला तिची डिसिजन घेण्यासाठी एक असा कॅप्टन पाहिजे जो तिचं ऐकेल. आणि तो तर बैल आहे, तो तर पहिल्यापासून जोरमेट तिचा झालेलाच आहे, तो तिचंच ऐकणार. सगळेजण बोलताना तो सगळ्यांच्यावर ओरडला, पण निक्कीशी काही बोलला का? निक्कीला काही बोलला का? आता येतो जान्हवीवर. आता जान्हवी होती पहिल्यांदा ए टीम मध्ये, फडफडत होती, काय नाही ते बोलत होते, ओव्हर ऍक्टिंगची दुकान होती. त्याच्यानंतर ती पॅडी दादाला बोलल्यानंतर तिला ज्यावेळी भाऊनी शिक्षा दिली त्यावेळी हिचे डोळे उघडले, त्यावेळी ही पलटली, त्यावेळी ही चांगली झाली, टास्क मध्ये चांगलं खेळायला लागली, दुसऱ्यांना मदत करायला लागली. ठीक आहे, तुझी इमेज, तू चुकलीस, महाराष्ट्राने तुला माफ केलं, तू जे चांगलं वागत होतीस त्याला अप्रिशिएट केलं, तुला वोटिंग झालं. कालच्या टास्क म्हणजे ज्यावेळी तू कालच्या नॉमिनेशन झालीस त्यावेळी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा नमूद केलं की जान्हवीला वोटिंग झालं पाहिजे. जान्हवी खूप छान खेळते, टास्क मध्ये खूप छान एफर्ट्स करते, पण आता मला वाटते, असं वाटतंय की हिला वोटिंगच करू नका, ही सुद्धा घरातनं बाहेर गेली तरी चालेल. एवढं कळायला पाहिजे, जान्हवी ज्या व्यक्तीने तुला 2 वेळा नॉमिनेट केलं, 2 वेळा तुला कॅप्टन्सी टास्क मधून बाहेर केलं, जी मुलगी तुला कॅप्टन म्हणून बघूच शकत नाही असं ती स्वतः म्हणते, वारंवार म्हणते, ही मुलगी मला आवडत नाही, हिला कॅप्टन्सी पदापासून दूर ठेवा, अरबाज तू याला बाहेर कर, पहिला नॉमिनेट हिला कर, जी असं कायम सांगत असते, त्यांचा तू साथ दिलास काल. अरबाज कॅप्टन होण्यासाठी तू काल उलटी होईपर्यंत ते ज्यूस पिलस. इतकी सुद्धा मनाला तुमच्या लाज वाटली नाही का की बाबा, ज्या माणसाने मला 2-3 वेळा नॉमिनेट केलं, ती 2-3 वेळा कॅप्टन्सी पासून दूर ठेवलं, अशा माणसाला कॅप्टन होण्यासाठी मी एवढं जीव तोड मेहनत करते. धनंजय दादाने तुला नेहमी सपोर्ट केला जान्हवी, प्रत्येक ठिकाणी तुझ्यासाठी उभा राहिला, ज्या ज्यावेळी तू रडलीस, खचलीस, त्यावेळी त्याने स्वतः येऊन तुला, तुझं मनोबल वाढवलं, तुझ्यात उत्साह निर्माण केला, खेळण्यासाठी तुला प्रवृत्त केलं. आणि त्या माणसाच्या विरोधात तू काल वाकलीस. तुमच्या दोघींना आहे ना, तुमच्या मेंदूला माझा डोक्यापासून सलाम, तुमच्या विचारांना माझा डोक्यापासून सलाम. प्रेक्षक तुम्ही बघताय, मी जर बोलत असलो त्यामध्ये काही चूक असली तर कमेंटमध्ये नमूद करा. तुम्हाला काही चुकीचं वाटलं असेल तर कमेंटमध्ये नमूद करा, किंवा जर पटले असतील तर खरंच कमेंटमध्ये काय मुद्दा, मी जे बोललोय मुद्दे, ते जर तुम्हाला पटले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ह्या दोघींनी जे काल वागलं ते पूर्ण महाराष्ट्राला तर पटलंच नाही, मला पण पटलं नाही. तुम्ही असं वागता, तुमच्या ज्या माणसांनी तुमच्याबरोबर वारंवार नेहमी चुकीचे वागले त्या माणसांसाठी तुम्ही जीव तोड मेहनत करता,
ते जिंकावे म्हणून, ते कॅप्टन व्हावे म्हणून इतकी सुद्धा लाज नसेल तर मग तुम्ही काय खेळण्याच्या लायकीचे सुद्धा नाही, त्या घरात राहण्याच्या सुद्धा लायकीचे नाही आहेत. मी पूर्ण महाराष्ट्राला माझ्या जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही शो बघत असला तर प्लीज तुम्ही या दोघींचा जो कालचा खेळ आहे तो बघा आणि यांना कसं वोटिंग करायचं एवढंच सांगा. वर्षातही तुम्ही फार सिनियर आहात, तुमचा फार आदर आहे, तुम्ही काम केलेलं आम्ही आजपर्यंत बघतोय, तुमचे पिक्चर अजून सुद्धा आम्हाला आवडतात, पण जे तुम्ही बीबीच्या घरात वागताय पर्सनल रिझनसाठी, जे तुम्ही तुमच्या विरोधात जे वागताय, तुम्हाला नेहमी ज्यांनी घालून पाडून बोललं, तुमचा अपमान केला, त्यांना जर तुम्ही वर ढकलणार असला तर मला काही पॉईंट नाही आहे. अशा विचारांना माझा सलाम आहे. तुमच्या अशा विचारांना गाडी दादा येऊन तुम्हाला एवढं पोलाइटली समजवतायत तरी तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय. जान्हवी, तुला नेहमी बी टीमने सपोर्टच केलाय, तुला कधीही कमी लेखण्याचा प्रयत्न नाही केलेला आहे, पण तरीही तू त्यांच्या विरोधात जाते. आणि ज्या मुलगीसाठी किंवा ज्या मुलाला तू सपोर्ट करते ना, त्यांनी नेहमी तुझा पाय खेचण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुला कॅप्टन्सी पासून दूर ठेवलेला आहे. त्यांची स्ट्रॅटेजी हीच आहे की जान्हवीला कॅप्टन्सी पासून दूर ठेवायचं. अजब आहे, अजब. टाळ्या वाजू वाटतायत मला तुमच्या दोघींसाठी. तुम्हाला कसं वाटतंय, तुमची मतं काय आहेत कमेंटमध्ये नक्कीच नमूद करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच कंटेंट मी या चॅनलवर नक्की अपलोड करेन आणि असाच एक पर्दाफाश किंवा जे घरामध्ये चाललंय जे प्युअर आहे ते सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय महाराष्ट्र.